Once Samir left, came Vinayak Samant. Okay. Was a terrific character to have in the team. Always uneasy है ना, काही ना काही चंदू त्याला धोपटायचा आहे ना, गळवळ कमी कर है ना, शांत राहा. He was a terrific wicket keeper. I have hardly seen him drop anything, miss anything. But character म्हणजे नकला करायचा है ना, कोणाची नक्कल जास्त करायचं? म्हणजे प्लेयर्सचं तर करायचाच, बट ही यूज टू है ना डू ऍक्टर्स, कृष्ण मुखर्जी, मेहमूद आणि सगळं त्याचा शो चालायचा आहे ना. ही वॉज आवर स्ट्रेस बस्टर. विनायक बॅटिंगला गेला की वसीम आणि आहे ना ड्रेसिंग रूम यूज टू लाईटन अप. आणि कधी कधी चंदू पण हसायचा त्याच्यामध्ये की अरे ह्याला काय सांगणार. बट आणि त्याची रनिंग बिटवीन हिलेरियस म्हणजे हा. एकदा तर रोहित शर्माचं मी रनर म्हणून गेलेलो इन माय कमबॅक इयर्स. मुंबई राजस्थान मॅच होती आणि रोहित हॅड सम क्रॅम्पिंग इश्यूज आणि 80s मध्ये बॅटिंग करत होता. विनायक आला बॅटिंगला, विकेट गेली. आय न्यू हिम फॉर BPCL ऑल्सो, फॉर मुंबई ऑल्सो, कारण का सेम टीम. मी त्याला रोज बघायचो. मी म्हटलं गडबड नको, तो 80वर खेळतोय शर्मा. तर मला हो केलं आणि एक स्वतः बॉल मारला असं स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला. मी तिकडे म्हटलं असं पोचलो स्ट्रायकर एंडला. पोचता जस्ट आहे ना बॅट लावायच्या आधी त्याने ऑलमोस्ट बॉल उचललेला. म्हणजे इट वॉज जस्ट आहे ना ट्रिकलिंग टू हिम. ह्याला काय झालं काय माहिती, त्याची रनिंग आणि तो त्याने बघितलं तो थोडा लेझी दिसतोय आणि डायरेक्ट चार्ज घेतला, सुटला. त्याला माहितीये की तो पोचणार तिकडे. हा निघून डायरेक्ट इकडे आणि मला पण काय सुचलं. निघालो, मला दिसतोय बॉल जाताना. म्हटलं आयला हा काय, म्हणजे स्ट्रेट मी अर्ध्या विकेटवर रन आउट आहे. मी गेलो आणि लकीली त्याने बॉल सोडला. इझी कलेक्शन त्याने सोडला आणि मी डाईव्ह मारला आणि झालं. आणि मग रोहितने पाणी मागवलं, मला साईडला घेतलं. मला बोलला विनायक अंदर जाय, ये आउट कर देगा, मैं भागूंगा ही नहीं ना. त्याने विनायकला सांगितलं मैं अंदर भेज रहा हूँ, नथिंग डुईंग, भागना नहीं है. ही गॉट 100. क्या बात है.